राम तुकाराम नाम घेता कापे माधिकार संपन्न तुकोबारांना साधक मंडळी विचारतात, महाराज जगतामध्ये नेमकी भीती कशाला आहे? भीती कुणाला? तुकोबाराय सांगतात, रूपवान असेल तर म्हातारपणाची भीती आहे, गुणवान असेल तर दुश्मनाची भीती आहे, धनवान असेल तर चोरट्यांपासून भीती आहे. सांगितलेलं आहे मनुष्य असेल तर म्हातारपणाची भीती आहे, पण त्रैलोक्यामध्ये जे भगवान परमात्माचे दास म्हणून जीवन जगतील त्यांना त्रैलोक्यामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. अभंगाचं हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा जोरात जय हो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. तुकोबाराय सांगतात, त्रैलोक्यामध्ये आम्हा हरीच्या दासांना भय आणि भीती बाळगण्याची गरज नाही. दास म्हणून जगायचं असेल तर देवाचेच दास व्हा. आज सध्याची परिस्थिती पाहिली, लोक फक्त एक काळ होता निष्ठावान म्हणायचे, आता फक्त निष्ठानिष्ठी राहिली. वारकरी संप्रदायतही तेच आहे आणि कुठलंही क्षेत्र असू द्या तेच आहे. जो महाराज येईल का, आमच्या संप्रदायातले सांगतो तुम्हाला, एखादा माणूस असा असतो 12 गावचं पाणी पिलेला, जो महाराज येईल त्या महाराजाचा फोटो वर काढणार, मी तुमचाच. ती पुढे गेले की तो फोटो सगळ्यात मागून दुसरा फोटो काढणार, मी तुमचाच. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दास म्हणून जीवन जगायचं असेल तर भगवंताचे दास म्हणून जीवन जगा. अखंड भगवान परमात्माचं दासत्व स्वीकारलं, किती मोठं संकट असू द्या पहा, त्या संकटाचं निवारण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या वेळेला पाहतो आपण, श्री संत जनाबाईंनी अखंड भगवंताच्या दास म्हणून जीवन जगल्या. रोज पहाटेच्या वेळी उठावं, जाता झटकून घ्यावं, जातेवरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं पण तुम्हाला, आता पहिल्या काळात जातं होतं, आता जातं नाही राहिलं. पहिल्या काळातली बाई पहाटे 3ला उठायची, 15-15 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं, त्याला खटलं म्हणतात. आणि सकाळी 6 वाजेपर्यंत एक बाई 5-5 पायली दळण दळायची. आता बाया नाही उठत, आता हे उठत आहेत. आपण विचारा सखरमता ते कशाला, हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पाणी गरम करून ठेवायचं काम इकडं चाललंय, मग कशी येतील प्रभू रामचंद्र? रामासारखा मुलगा असा वाटतो पण कौशल्य व्हायला नको का? दशरथ आज कित्येक दशरथ चपात्या लाटताना पाहिलेत मी, बरेच दशरथ भांडे घासतात पहा. मला सांगण्याचं तात्पर्य, प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. जात्यावरती दळण दळायची बाई म्हणून तर चुलीवर केलेल्या पहिल्या काळातल्या इथं बऱ्याच जणी आहेत मोठ्या कुंकवाल्या. आजीबाई मला खरं खरं सांगा, पहिल्या काळात चुलीवर केलेली भाकर किती फुगायची? भाकर चुलीवर केलेली. आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात. फुगलेल्या भाकरी तर पाहायलाच भेटत नाही अजिबात.
काळ होता बरं. माणसं तुम्ही पहा, पहिल्या काळातले चुलीवरच्या भाकरी खाणारे होते, जातेवर दळण दळलेल्या पिठाच्या भाकरी खाणारे होते, धिप्पाडची धिप्पाड. एक एक मावळा जर पाहिलं ना तुम्ही, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. पुढं मावळ्याच्या. आता तांदूळ ठेवायची पंचायत झाली. लिंबू फेकलं तर मिशीवर. आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं, एवढ्याला शेंड्या. आता नाही राहिलं. पहा, तुम्हाला खरंच सांगते मी, पहिल्या काळातला माणूस होता, एका टायमाला एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचं पहिलं. आता करू करूच मरल. किती? 25 चपात्या. आता दिवसभर एकच चपाती खातं. युट्यूबला हातपान भली मोठी ढेरीन, माय म्हणती वाघ. कशाचा वागन कशाचं. पहिल्यासारखे माणसं नाही राहिले. धिप्पाडची धिप्पाड होते, बाई लवकर उठायची. बरं, जातेवरचे गाणे काय भारी होते तुम्हाला म्हणून दाखवते. पटलं तर असं करा, टाळ्या वाजवा. माझी आजी म्हणायची पहा, पंढऱ्या गापुरामंदी काही वाजत गाजत श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. हे गाणे होते. पटला असं तर वाजा टाळी. बऱ्याच जणी जसं मला व्याजानं टाळ्या देतात. असं करू नका अजिबात. जात्यावरचे गाणे होते पहा, आता गाणे नाही राहिले. आता एका बाईचा नवरा 8 वाजले तरी उठायचं ना, नवरा गोदड्यात. बायकानं केलं चालू. पाटेच्या ग परामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा उठर गोदाड्यातल्या सोंगा. या आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे माय बापा, काही नाही गुणे पांडुरंगा, काही नाही गुणे पांडुरंगा काही ना अखंड भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगल्यात. ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आण चोरीचा माझ्यावरी. पण सुडाचं पाणी पाणी जगाच्या मालकांना करावं का? अखंड भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगल्यात. देवाचा दासत्व स्वीकारला तर कुठलंच संकट आपल्यावरती येत नाही. दास म्हणून जीवन जगलेत पहा. नारायणाचं भजन केलं तरी श्रीछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवणारा. पण अखंड ज्यांनी म्हणावं सर्वा गटी राम देहा दे एक, कुठे तुझा दे, कुठे नाही ते विचारा. देव नटला नाना परी भरुनी उरला चराचारी, देव नटला नटला नाना परी. विठ्ठल जळी स्थळी भरला तरी आठावं नाही उरला. प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे. पण जगाच्या मालकाचे दास म्हणून जीवन जगले. कधी नारायणाचं भजनच सोडलं नाही. म्हणून तर दरीत लोटण्यात आलं, हातीच्या पायाखाली दिलं, उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकलं, पण कुठलाच परिणाम नाही. सांगण्याचं तात्पर्य भगवंताचे दास म्हणून जीवन जगले. आता दास व्हायचं असेल तर देवाचे काय करावं लागेल? संतांनी वर्णन केलंय. सगळ्यात भगवंताचा आवडीचा विषय कुठला असेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला,
बाळावरती चंदनाचा टिळा असू द्या आणि अंतकरणात संतांविषयी कळवळा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा दास व्हायचं असेल तर गळ्यात अगोदर माळ घालावी लागते. आता बरीच लोक म्हणतील तुमचं ऐकून घालू आम्ही माळ, पण गाव म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असं तर लोक नावं ठेवतात. पहा तुकोबाराय सांगतात, मागे झाली पाहू नका निंदकाचे घर आसावी जिल्ह्यात. काय म्हटले तुकोबाराय? निंदा करणारे लोक आपल्या शेजारी असू द्या, काळजी करू नका, फक्त आपला मार्ग योग्य असावा. सुंदर वर्णन केले. ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. डोकं बर्फासारखं शांत ठेवायचं आणि तोंडानं कायम गोड बोलत राहायचंय. तुकोबारायांनी वर्णन केलंय ना, लोक त्या झाडाला दगड मारतात ज्या झाडाला जास्त फळं असतात. तेच झाड झुकल्या जातं ज्याला जास्त फळं असतात. मोठं व्हायचं असेल तर नम्रतेने राहावं लागेल. किती नम्रतेने राहावं तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते. एका वेळेला माठावरती झाकलेली एक वाटी होती. त्या वाटीनं तुटीला प्रश्न विचारला, का गं म्हणे अख्खं आयुष्य गेलं तुझ्या वरून तोंड झाकून घेतलंय आणि तुम्ही आम्हाला कधी पाण्याचा थेंब दाखवला का? कोणी विचारलं? वाटीनं तुटीला विचारलं, कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का म्हणे. तुटीनं उत्तर फार सुंदर दिलं म्हणे, अगं एखाद्या माणसाकडून कुठली गोष्ट पाहिजे असेल, प्राप्त करायची असेल तर त्याच्या डोक्यावर बसण्याऐवजी त्याच्या पायाजवळ बसलं पाहिजे माणसानं. तुकोबाराय वर्णन करतात ना, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देगा देवा. अखंड आयुष्यभर लहान म्हणून जगा. जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कसं जगायचं सुंदर प्रसंग सांगते. विठ्ठल विठ्ठल. एक शेतकरी होता पहा. त्यांना उन्हाळ्याचे दिवस होते. पहिला काळ होता, शेती नांगरायची असेल तर ती बैलानंच नांगरली जायची. ट्रॅक्टर नव्हतं. 1 एकर शेती नांगरायला कमीत कमी 5-6 दिवस तरी लागायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यानं भाकरीचं गाथोडं सोबत घेतलं, पाण्याची कॅन सोबत घेतली आणि शेतात आला. दुपारपर्यंत त्यानं शेती नांगरली, पण दुपारच्या वेळेला घसा ताण्यानं व्याकुळ झाला. त्याला भूक लागली म्हणून त्यानं थंडगार सावलीचं झाड पाहिलं आणि डोंगरात रिकाम्या शेतात बैल चरण्याकरिता सोडले. लक्षपूर्वक ऐकलं तर कळलं. इकडं पहा. हा महिला मंडळी इकडं पहा. रिकाम्या शेतात बैल चरण्याकरिता सोडले, पण एक बैल जरा म्हातारा होता पहा. बैल चरता 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 तो बैल एका विहिरीत पडला. तर बैल विहिरीत पडला तर हरतखेडच्या लोकांनी पाहिलं. लोक त्या माणसाकडं म्हणे, दादा तुमचा बैल विहिरीत पडला, त्याला वर काढा. हा शेतकरी म्हणे दुपारपर्यंत काम केले म्हणे, सकाळपासून थकलोय, जाऊ दे म्हणे, मेला तर मेला, जेवण करायला आत्ताच बसलोय. अहो म्हणे मुका जीव आहे त्याचा, एवढा जीव घेऊ नका, त्याला वर काढा. तो म्हणे याला वर काढायला गेलो तर क्रेन आणावं लागलं. 25-30 हजार तो खर्च, अजून 40 हजार टाकले तर चांगला बैल भेटन ना. आता असाही म्हाताराच झालाय, मरू दे मेला तर म्हणे. हरतखेडचे लोक म्हणले, तुमचं झालं मरू दे मेला तर, पण पूर्ण गावाला वास येईल ना, दुर्गंधी सुटल, मग आम्ही जावा कुठं, राहावा की नाही अशा अवस्था होईल. या माणसानं सांगितलं, मग काय करा, हरतखेडचा पूर्ण कचरा जमा करा म्हणे, बैलाच्या अंगावर टाका. बैलगाड्या कचरा आणला आणि बैलाच्या अंगावर टाकायला चालू केला. इथं वयोवृद्ध माणसं आहेत, प्रत्येकाने उत्तर द्या. प्राणी कुठलाही असू द्या, पण कुठलाच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत नाही. पहा, बैलाच्या अंगावर एक बैलगाडी कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वर उभं राहायचा. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वर उभं राहायचा. असं करत करत अर्धी विहीर भरली कचऱ्यानं, बैल त्याच्यावर उभा. हरतखेड्याचे लोक म्हणे, मरण म्हणे बैल, हे दबून राहायला टेन्शन नाही राहायचं, पण बैल मरण, हरतखेड्याचा कचरा संपला. मग जा म्हणे जवळून आंबडचा कचरा आणा, तोच आणावं लागल. मग आणायचा ट्रॅक्टरची ट्रॉली, एक ट्रॉली कचरा टाकला, बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वर उभं राहायचा. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वर उभं राहायचा. असं करत करत कचऱ्यानं विहीर पूर्ण भरली आणि बैल विहिरीच्या बाहेर आला. या शेतकऱ्यानं परत बैल नांगराला जुंपला. सांगण्याचं तात्पर्य आहे का, कुठलंही क्षेत्र असू द्या, ज्या माणसाला स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हायचंय ना, लोकांनी आपल्या अंगावर कितीही निंदेचा कचरा टाकण्याचं काम करू द्या. ज्याला बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो माणूस आयुष्यात कधीच मागे राहत नाही. जगता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एकदा तरी गळ्यात माळ घालायची. 75 वर्षाचं, बरं माळकरी व्हावं पण तरुण वयात, परमार्थ असावा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. संतांनी वर्णन केलंय, जवळ सकळे सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हा. गुडघ्याच्या वाट्या सरकल्यावर कीर्तनात बसण्यात अर्थ नाही.
कानपूर लाईन खराब झाल्या कीर्तनात बसण्यात अर्थ नाही. ज्याची कानपूर लाईन खराब त्याला आपण विचारा बाबा जेवले का, मात्र म्हणतो झोपायचंय आता. नंतर उपयोग काय, परमार्थ योग्य वेळेत. 75 वर्षाचं म्हातार म्हणे ताई माळ घालायची. म्हटलं बाबा वय किती? म्हणे 75. अजून माळ नाही घातली का म्हणलं तुम्ही? आता मी नसती घातली पण आता चावना म्हणे. वेळ निघून गेल्यावर अर्थ नाही. संतांनी वर्णन केलंय भवसागर सहजपणे तरुण पार करायचं असेल तर तरुण वयातच. जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ. जोरात बोला करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकते पुरून. म्हणून परमार्थ तोही योग्य वेळेत. अखंड आयुष्यभर भगवंताचे दास म्हणून जीवन जगायचं. गळ्यात माळ घाला. ज्याच्या गळ्यात माळ होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जा रे. आल्यानो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा सगळ्या जणी म्हणा. जोरा वाट पाहि उभा. जीव गेल्यासारखं करू नका, थोडं जरा ताकदीने. हा वाट पाहि उभा. आता शिक जमलं पहा. काय गोड आवाज आहे मावशाव तुमचा. तुम्ही पहा महिला मंडळाची खासियत असते. पुरुष मंडळ त्यांना भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात करणार, आणि त्यांना भांडायला लावलं तरी कोणाचा आवाज सुद्धा निघू देत नाही. जोरात म्हणायचंय खरा तो एकचे धर्म जगाचे बांधको. असं आहे का? म्हणा जोरात खरा तो काय स्वरात चाललंय गुरुजी. तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवा एकदा. एकदा तरी माळकरी व्हावं. पवित्र तुळशीची माळ गळ्यात पाहिजे. भाळावर चंदनाचा टिळा. अंतःकरणात संतांविषयी कळवळा. देवाचं दास म्हणून जीवन जगायचं संतांनी वर्णन केलंय. जो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या भाळावर चंदनाचा टिळा आहे, ज्याच्या अंतःकरणात संतांविषयी कळवळा आहे, ज्याच्या कंठात अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण आहे, तो भगवंताचा दास आहे. तो भगवंताचा वारकरी आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे दास म्हणून जीवन जगायचं तर कंठात नामस्मरण धारण करावं लागेल. आणि कलियुगाचं वर्णन केलंय पहा. श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सांगितलंय कलियुगा माझी करावी कीर्तन तिने नारायण. त्याच्या अगोदर कलियुगाची ऐकावी थोरी पुत्र होईल पित्याचा वैर. तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. मी कधी कधी सांगत असते पहा, मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. घराघरांच्या मध्ये भांडण तंटा असल, कधी सख्या भावाभावाचं पटत नाहीत. शोकांतिका वाटते कधी कधी. पाटाभर जमिनीसाठी सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. कित्येक प्रकरणं आपल्याला ऐकायला भेटतात. पण मला सांगण्याचं तात्पर्य आहे एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायची. कंठामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण धारण करायचंय. कारण कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाला महत्त्व दिलंय. तुम्ही सांगाल भजन करा भजन करा भजन करू, फायदा काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळत तेने माया जाळ. सारासारी विचार करा उठा उठी नामधरा कंठी. विचाराचे प्रकार 3. पहिला विचार कधी करू नये. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. नाही चांगलं करता आलं कोणाचं करू नका, पण वाईट कोणाचं करू नका. एखाद्यानं बंगला बांधला कौतुक करा. बरं झालं आपल्या हारत खेड्यात एवढा मोठा बंगला कोणाचा नव्हता. एखाद्यानं घर बांधलं, दुसरं म्हणतं त्याला काही काम आहे लोकांच्या मुंड्या मोडून तर बांधला. कसं का बांधणं, पण बांधलं ना. गेलेच तुमच्या घरावरचे पत्रे उडून तर गेल ना तुम्हाला ते घरात. कौतुक नाहीच करणार. हारत खेड्यात एखाद्याने गाडी घेतली 20-25 लाखाचे कौतुक करा. बरं झालं आपल्या गावात गाडी नव्हती, गाडी आली. निघलीच कधी तुमच्या छातीत चमक रात्री बेरात्री तर नेल ना ते दवाखान्यात संभाजीनगरला. पण कौतुक नाही करत. सखाराम तात्यानं गाडी घेतली म्हणून तुकाराम तात्या रामभाऊ तात्याला पेढा द्यायला गेले. म्हणे हा घ्या पेढा. म्हणे कशाला? हा सखाराम तात्यानं गाडी घेतली. पेढा हातातच, हे पेढाच खाईना. ते म्हणे गाडी घेतली. म्हणे हो गावात कोणाकडे गाडी नव्हती अशी गाडी घेतली. त्याला काय काम आहे? म्हणे घेतली असन त्याचे का अवकाती आहे का काय? घेतली असन म्हणे हप्त्यावर. आता येणं हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण घेतली की नाही? घेण्याला किंमत आहे ना गुरुजी. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य आहे नाही चांगलं करता आलं करू नये. कारण हनुमंत महाबळी
दाढी रावणाची जाडी, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, वाईट कोणाचं करू नका. दुसरा विचार एकदाच, कुठला? सावधान, एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. आणि तिसरा विचार सांगितलाय, नाम धरा कंठी. का करायचंय नामस्मरण? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगना होणी वाढ. ऐसा नामचा महिमा वेद शिणला झाली सीमा, घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम कंठात नसेल, नामविन मुख. योग्य वेळेत सावध व्हा, भगवंताचे दास म्हणून जीवन जगा. बरेच जण म्हणतील परमार्थ करू, देवाचे दास म्हणून जगू, पण म्हातारपणी आता नाही. वर्णन केलंय, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. काही का आधी नामस्मरण करायचंय, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून का आधी नाशिवंत देह जाणार सकळ, कादी शरीराची होय माती. कादी 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्माराम आहे. आत्माराम निघून गेला तर लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला राम नाम. श्री संत तुलसीदासांनी वर्णन केलंय, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. त्याकरिता सावध व्हायचं. काय योग्य वेळेत नामस्मरण करावं. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते मी. कीर्तन कीर्तन टायमाला सोडते, टेन्शन घेऊ नका. आयुष्याचा विचारला, किती वेळ राहिला माहिती का आपल्याला? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. तर खूप बरे सांगतात, दास म्हणून जीवन जगा. दासत्व स्वीकारून राहाल तर कधी संकट येणार नाही. कारण सुंदर वर्णन केलंय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आगाध निवारा. या जगाचा मालक संकटाचं निवारण करतो.
जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा देव उभा मागे पुढे. भगवान परमात्मा आपल्या संकटाचं रक्षण करतो, आपल्या संकटापासून आपलं रक्षण करतो. कसा त्याचा सुंदर प्रसंग आहे. आयुष्यभर भगवान परमात्माचे दास म्हणून जेवण जगल्या. कंठामध्ये अखंड नामस्मरण आहे. कधीतरी वस्त्र हरण करण्याची वेळ आली. जगाच्या मालकाचा धावा केला. कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठी गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया लावी येला, दीननाथा ब्रीद सांभाळी आपुले. पण अखंड भगवान परमात्माच्या दास म्हणून जीवन जगल्या. 5 मुलापैकी एकही मुलगा जिवंत नाही राहिला. पण सांगण्याचं तात्पर्य कंठात अखंड नामस्मरण आहे. त्याच्या पुढे प्रसंग माहिती तुम्हाला. महाभारताच्या युद्धामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घेतली, उद्या सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही, निष्पांडवी पृथ्वी होईल. भगवान गोपाल कृष्णाच्या चरणाखालील जमीनच हदरली. काय करावं. मध्यरात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेला घेतलं आणि पितामह भीष्माचार्यांच्या पर्यंत आल्या. भगवंताने सांगितलं होतं प्रदक्षिणा पूर्ण करा, बांगड्याचा आवाज करा, दर्शन घ्या. साधू महात्म्याची प्रतिज्ञा आहे, ती काही खोटी होणार नाही कधी. पण ज्या वेळेला द्रौपदी मातेनं प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्याचा आवाज केला, दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. दोनदा नाही, तिसऱ्यांदा बांगड्याचा आवाज झाला ना आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी मातेच्या डोळ्यातून आसू वाहू लागले. धाई मोकळून रडू लागल्याने पहिला प्रश्न केला, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा. डोळे उघडून पाहिलं, पहिला प्रश्न केला, तुला नेमकं घेऊन कोण आलंय. ज्या वेळेला सांगितलं माझा गडी मला घेऊन आलाय, द्वारावरती धावत गेले आणि जगाच्या मालकासमोर लोटांगण घातलं. भगवान तुम्ही जर अशा प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे उभा असाल ना, माझ्यासारखे पितामहांनी किती प्रतिज्ञा केली तरी प्रत्येक भक्ताच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. तिथून भगवंत आले कुठे, अर्जुनाकडे. अर्जुन घोरत होता. साखर झोपेमध्ये पहाटेच्या वेळेला हलवलं अर्जुनाला. अर्जुना अरे उठ, तुला झोप लागली रे कशी. देवा झोपू द्या ना म्हणे, साखर झोप येते. भगवंताच्या प्रती किती विश्वास असावा, त्याशिवाय संकटाचं निवारण होत नाही. देवा झोपू द्या. अर्जुना अरे तू पितामहांची प्रतिज्ञा नाही ऐकली का. देवा हो माझ्या स्तर समोर केली, मग तू कोण आहे. मी पांडवांच्या पैकी एक. तुला माहिती सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही, तरी तू झोपला. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने सांगावं मला विश्वास देऊन, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार हे माहिती झाल्यावर रात्री किती जण झोपतील. बोला ना. अहो सकाळी माहिती आपण उठूल की नाही हेच माहिती नाही, पण भगवंताप्रती किती विश्वास असावा. देवा झोपू द्या ना म्हणे. अर्जुना अरे तूही पांडवांच्या पैकी एक आहे, सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही असं सांगितलंय. ती प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांची, आणि तो खुशाल झोपला. अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. किती विश्वास असावा भगवंताच्या प्रती. अर्जुन सांगतो, देवा अहो आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जगाचा मालक प्रत्येकाचं संकटाचं निवारण करतो, पण विश्वास तेवढा असावा. जगाच्या मालकाला प्रार्थना करायची, आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. हे उशित तुझा रे भगवंता, हे उशित तुझा रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. हे उशित तुला भगवंता, हे उशित तुला भगवंता, हे उशित तुला भगवंता. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा, संपला जमाना. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेशकरी चारित्र्याचा पोटाचा बहाना,
भगवान परमात्माला शरण द्यायचं आहे. देवाचे दास म्हणून जीवन जगाल. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, प्रत्येक संकटाचं निवारण होईल. तेवढा विश्वास भगवंताच्या प्रती असावा. सांगण्याचं तात्पर्य आहे, तुम्हाला प्रश्न पडेल ताई मग आम्ही हनुमानजीचे भक्त आहोत. लोकांची भावना एवढी बदलली पहा. नवरात्र उत्सव आला की असं वाटतं आपण फक्त देवीचीच उपासना केली पाहिजे. आणि आता काय नाही तुम्हाला सांगते, या वर्षात कमीत कमी 20-25 कथा, पण एकही कथा गुरुजी भागवत नाही. एक लोटा जल सब समस्या का हल. अहो काही महादेवाचे मंदिरं जर कुठं रानात असले ना पहिले, तुम्हाला सांगते दादा, त्या शिवलिंगाला सुद्धा जाळ्या व्हायच्या, जाळ्या. आता त्या शिवलिंगाला सुद्धा शेवळ व्हायला लागलंय, शेवळ. सांगण्याचं तात्पर्य, काळ बदलला. काही काळ होता भागवत कथेशिवाय कथा होत नव्हती. श्रीमद भागवत महापुराण ऐकायचे, पण आता प्रत्येक कार्यकर्ते म्हणतात ताई कथा, शिव महापुराण, त्याशिवाय महिला मंडळ अजिबात कथेला येत. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही करू नये भक्ती आमचं म्हणणं नाही. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध ठेवा आणि श्रद्धा ठेवा. श्रद्धा असेल तर कुठलाही देव आपल्यावरती कृपा करतो. एक मुस्लिम समाजाचा भक्त आणि एक हिंदू समाजाचा भक्त, दोघं जण गंगेतून निघाले. नदीतून जात असताना नदीच्या पात्रातून आपलं जे होतं का, आपलं म्हणायचं गणपती धाव, गणपती धाव, गणपती निघुस्तवर तर त्यानं गणपतीचं नाव सोडलं. म्हणजे याचं काही खरं दिसत नाही. आता तवर तर हनुमानजीचं त्याला वाटलं हे काही खरं दिसत नाही. 10-15 मिनिटं झाले, कमरेपर्यंत पाणी आलं. भगवतीचं भजन चालू केलं. नाका तोंडात पाणी जाणार म्हणे, देवीचं काही खरं दिसेना. आता मग महादेवाला बोलवा. असं करत करत हे बुडाला वाहून गेलं. पण जो होता का मुस्लिम समाजाचा, अल्लाह 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 आला बिन अल्लाह, याला सहज पलीकडे घेऊन गेला बी. श्रद्धा असते पहा. देवाचे रूप अनेक आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्माचे संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. नर हरी सोनारानं फक्त महादेवाची भक्ती करावी. पण नरीशी पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यात ज्यावेळेला कंबरेच्या पट्ट्याचं माप घेण्याकरिता गेले का, तर भोलेनाथाच्या हातातला त्रिशूळ लागायचा, भोलेनाथाच्या गळ्यातला सर्प हाताला लागायचा. पट्टी उघडली डोळ्यावरची की पांडुरंग दिसायचे. तेव्हा लक्षात आलं हरी आणि हर एकच आहे. देवाचे रूप अनेक आहेत, फक्त तत्व एक आहे. वारकऱ्याच्या घरातून आवाज आला, एक म्हणे चिमणी खाणार, एक म्हणे पोपट खाणार, एक म्हणे मांजर खाणार. गावातले महाराज म्हणे 5 महिन्याचं झालं की याच्या गळ्यात माळ घातली. आणि असा आवाज येतोय, मूर्खांनो लाज वाटते का तुम्हाला? त्या लेकरांना हसत उत्तर दिलं, महात्मा आम्ही म्हटलो चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार, पण 2 महिन्यापूर्वी मोठ्या चुलत भावाचं लग्न झालंय म्हणे, आणि त्या लग्नात साखरेची चिमणी, साखरेची मांजर आणि साखरेचा पोपट आलाय. मग कुठलं खाल्लं तरी एकच की. हनुमानजीची भक्ती करा. कधी कधी लोक पाहतो मी, नवरात्र उत्सव आला की बांगड्याची माळा, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला, आई ग उभी हाय नदीच्या काठाला, लखबाय पुतराज आलाय भेटीला. ते झालं. नंतर गणेशोत्सव आला की परत गणपतीची भक्ती चालू करते. सोमवारचा दिवस आला, शिव केला शोके वास, ढोली धारो के राजा, शंकर संकट हरणा. गुरुवारी मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. आणि त्यापुढे दर शनिवारी प्रत्येकाचं स्टेटस राहतं पहा. जय हो पवन कुमार, तुरी शक्ती है अपार. म्हणलं आता बॅकग्राऊंड द्यायला लागले काय तुम्ही परत. हे बजरंग बली बिनती सुन ले हमार, सुन ले हमार बिनती सुन ले हमार, तोरे द्वार में कर था गुहार. हे बजरंग बली बिनती सुन ले हमार, माता सीता का पता ते लगावे, मूर्छित खंड संजीवन लाए. वज्र तोरे चोला सोहे बंधन तोला, वज्र तोरे चोला गधाधारी, रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार.
हे बजरंगाली बिनती. त्याच्या पुढं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, कोण्या हौश नरतील खंडोबाचं ठाण. या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनर, भंडाऱ्याचं सोनं. आणि आता तुम्हाला गुरुजी या वर्षात सांगते 10-15 कीर्तन फक्त एका गाण्यामुळं. कुठलं गाणं माहितीये? रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव उतरी मार्तंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. सांगण्याचं तात्पर्य देवाचे रूप अनेक आहेत, तत्व मात्र एकच आहे, ते सत्य तत्व. जैसा केला तैसा होय, धावे सोय धोरणी. तुकोबाराय सांगताच्या भगवंतामुळे आम्ही आयुष्यभर सुखी समाधानी आहोत. नामस्मरण त्याच भगवंताचं भजन करणार. जगात जर पाहिलं ना, किती तुम्ही कौतुक करा, या आपलं ते आपलं, गाडी आपली, बंगला आपला, जमीन आपली, प्रॉपर्टी आपली, किती वर्णन करा. नाही रे नाही कुणाचे कोणी जगात आपलाय कोण? विठ्ठल माझा 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 म्हणाना. एक काम करू आपण, मी पुढे म्हणते भजन, सगळ्या जणींनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. अगोदर मावशा म्हणतील, मावशा डोक्यावर पदर घ्या, भजन होईपर्यंत. भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपण आवाज बघू कोणाचा चांगला येतोय. सगळ्या जणींनी डोक्यावर पदर घ्या, जोरात म्हणायचंय माझ्या पाठीमाग. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वाह तुम्ही लावली घशाला धार. जोरात म्हणायचं, कुच्चरपणा करायचं नाही अजिबात. टाळकरी सगळे शांत बसतील, फक्त तुमचा आवाज आला पाहिजे मला. श्रीराम जय राम जय जय राम. आरडू नका, फक्त म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. काय जीव गेल्यासारखा आवाज काढायला लागले तुम्ही. सगळा लोड तुमच्यावरच आला. जस काय सोपं म्हणा. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते. महिला मंडळासाठी टाळी वाजवा एकदा. वा, पाठीमागच्या आजी रेंज मध्येच नव्हत्या. मी म्हटलं मना, मनात भरली, म्हातारीने चालू केलं. शेजारीने असं हलवलं, मनात भरली, पण तोंडात एकही दात नाही. देवाशिवाय आपलं कोण नाही, संतांनी वर्णन केलंय. देव पहावयाशी गेलो, तेथे देवाची गुणे आठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा हीच माझी, हीच माझी सत्य. देव माझा
नामस्मरण करायचंय. बरेच जण सांगतात ताई नवसा सायासानं बऱ्याच दिवसाने देव प्रसन्न झाला तर देवाला काय मागावं. आता देवाचे लोकांचे नवसं दुसरं काहीच नाही. आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला बंगला पाहिजे, आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे, आम्हाला नवसा सायासाने एखादा तरी मुलगा व्हावा. आजच्या कीर्तनातून एकच प्रत्येकाला आव्हान करेल, नाही 50 एकर जमीन कमवता आली तरी चालेल, नाही तुम्हाला 7 दिवस दरवर्षी सप्ताहात तुम्हाला पट्टी देता आली तरी चालेल. याचा अर्थ देऊ नये असं नाही. फुल नाही फुलाची पाकळी दिलं पाहिजे. आणि देवाचं खाल्लं तर देवासाठी दिलं तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. बरेच लोक द्यायचं जीवावर येतात म्हणून पंक्तीला बसतात आणि घरी जाऊन झोपले असतात गोदाड्यात. मला खरं सांगायचं तुम्हाला, आज विचार जरी केला नाही संतान झाली तरी चालेल, पण मुलगा ज्या वेळेला जगाच्या मालकाला मागाल ना तेव्हा चांगल्या विचाराचा मुलगा मागा. आज परिस्थिती 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. आतापर्यंत लोक फक्त ओरडायचे, रात्री 12 वाजले आणि 1 वाजले तर पोरी घरी येत नाही, पोरी अंग प्रदर्शन करायला लागल्या. मला सांगा, असला नराधम जन्माला घालल्यापेक्षा ते आईनं वांज राहिलेलं चाललं. 2.5-3 वर्षाच्या लेकरावरती एखादा नराधम 25-30 वर्षाचा अत्याचार करत असेल, याच्यापेक्षा दुःखद घटना कुठली असू शकते. किती कीर्तन ऐका आणि किती कथा ऐका, तरुण मंडळींनी याकरिता कीर्तनात यायचंय. काळ होता, भावनाशून्य जग झालेलं आहे सध्याच्या काळात. अहो शेजाऱ्याची एखादी बहीण जर असेल ना तर गावातला ते पोरीचा बाप विश्वासानं सांगायचा की हिला हिच्या सासरमध्ये नेऊन सोडा. आज 2.5-3 वर्षाची पोरगी शेजाऱ्याच्या घरी खेळायला गेली तर प्रश्न पडतोय, ही पोरगी तिथं खेळायला ठेवावी की नाही ठेवावी. बाप काळजावरती दगड ठेवून पोरीला लगेच जाऊन घेऊन येतो पहा. याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते. मुलगा असावा, आपण कधीतरी त्याला रामकथा सांगा, कधीतरी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगा. रात्रभर फक्त दारू पिऊन डीजे समोर नाचल्यानं शिवजयंती साजरी होत नाही. छावा छावा 12 महिने आपल्याच तोंडात मावा, उपयोगच नाही. मावळे नाही आपण, 2 कावळे आहोत. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विसरून नाही सांगणार आपल्याला. आणि आज तर एवढी परिस्थिती बिकट झाली की राजांचं नाव जरी घेतलं तर लोकांना वाटतं जातीभेद मतभेद चालू आहे. अहो त्यांच्यामुळेच तर कीर्तनात बसलात, हे विसरून नाही चालणार. देव होता का राजा, राजामुळे मंदिरातला देव जागेवरती आहे. नाही तर गोल टोप्या घालून हिंडावं लागलं असतं आपल्याला सुद्धा. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, योग्य वेळेत सावध व्हा. शिवशाही जर आता असती ना तर फक्त एका मावळ्यानं राज्यामधील स्वराज्यामधील एका महिलेकडे वाईट नजरेनं पाहिलं म्हणून तर महाराजांनी चौरंगा केला आणि चौकात टांगला होता. आलेला प्रत्येक माणूस त्याच्या तोंडावरती थुंकायचा आणि परत आयुष्यात स्वराज्यामधील कुठल्याच माणसाची वाईट नजर कुठल्याच बाईवरती नाही पडली. चुकीच्या माणसाच्या हातात सगळी सूत्र गेलेत. म्हणून तर आज सांगा ना, 30-35 वर्षाचा बाप आणि त्याच्या समोर आपल्या 2.5-3 वर्षाच्या पोरीवर अत्याचार होत असेल, जिवंत असून सुद्धा तो बाप मेल्यात जमाय. अजूनपर्यंत न्याय नाही भेटलेला. मुलगा असावा, पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि चांगले विचाराचे पोरं जन्मायला संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. त्याशिवाय चांगल्या विचाराचा पोरगा नाही. मुलगा असावा पण चांगल्या विचाराचा. आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अवघा महाराष्ट्र म्हणतो पा. आली आता जवळच, हातावरती घ्या सगळ्यांनी हातावरती घ्यायच्यात. महिला पुरुष, पैशावाले गरीब, हातावर. सगळ्यांनी माझ्यासोबत टाळी वाजून म्हणायचंय, आवाज द्यायला थोडा. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. 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 शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नागोनाची. दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. हात वरती घ्यायचे सर्वांनी. छत्रपती
नाटकं करतेत बा. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तू एकटाच म्हण, एकटाच म्हण. खडकत्या बिजलीचा अवतार, हा, हा. केले ढालीवरती वार. चमके शिवबाची तलवार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी. रणात फिरली नाती कधी जमाघारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी. कधी ना झुकली नाती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळा बेश तिने पांघरला. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार. उघडण्या स्वातंत्र्याचे दार, उघडण्या स्वातंत्र्याचे दार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चकच्या बिजलीचा अवतार, केले दिल्लीवरती वार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी. बस बस टाळी वाजवा एकदा जोरात. उद्या स्पेशल ते बाळाचा पोड आहे का हरिपाठ झाल्यावर. इथलंच आहे ना. वा हा? अंतरवाली टाळी वाजवा एकदा जोरात. खूप सुंदर आहे बा. जगद्गुरु तो खूप बरा आहे.